पण त्यातूनही आम्हाला संधी मिळाली, त्यातूनही आम्हाला संधी मिळाली तर आम्ही या दोघांचं लग्न झाल्याशिवाय राहणार नाही. हॅलो साहेब. हो नाही आम्ही ठीक आहोत, पण नाही आम्ही कोणी घराबाहेर पडू शकत नाही. नाही तुम्ही पण नका येऊ, तुमच्याबद्दलही त्याला संशय यायचा नको. हो सध्या तरी मुलं इथं नाही आहेत असा त्याचा समज झाला. बघू पुढं काय होतं, मी कळवतो. हो थँक्यू. काय म्हणतात साहेब? अरे काय म्हणणार, बाहेर कोणी आत येऊ शकत नाही आणि आपण कोणी बाहेर जाऊ शकत नाही. कसं लग्न लावणार आपण लोकांचं? हो ना, आणि असं गुपचूप लग्न लावून उपयोग तरी काय होणार आहे? जोपर्यंत लग्नाचं रजिस्ट्रेशन होत नाही, आपल्याला प्रोटेक्शन मिळत नाही, तोपर्यंत काय करायचं आपण? अरे पण सांगू का, पोलीस प्रोटेक्शन वरती माझा विश्वासाचा उडाला. लग्न झाल्यानंतरही पोलीस आपल्याच पाठीशी उभे राहतील याची काही मला खात्री नाही. मगाशी तो ऑफिसर आणि सगळ्या पोलिसांच्या अगदी घरगुती गप्पा मारत होतो माहितीये. मग आपण करायचं तरी काय बाबा? असंच बसून राहायचं का तरी? हे बघा, सगळ्यांनी थोडा थोडा चहा घ्या, सुचेल काहीतरी, जरा तरतरी येईल. पापा जी एक बात पूछूं आपसे? वो 7.5 किसी को बताएंगे तो नहीं ना कि हम लोग यहाँ हैं? अरे नाही नाही नाही, साठ्यांविषयी हा विचारही कोणाला करू नको. नहीं मुझे बस ऐसा ख्याल आया इसलिए नाही, साठ्यांबद्दल अगदी खात्री आहे मला. ते मुळीच सांगायचं ते कोणाला, अगदी निश्चित आहे. एक मिनिट टेन्शन घेऊ नका, रिलॅक्स. यार तुमचं आहे पण तू तारा तुम अंदर जाओ. बाथरूम बाथरूम या कोणत्या बाथरूमचा मालूम आहे ना? हां, आणि म्हणूनच त्याला किती शंका येणार. ही इज राईट. चला चला, मी दरवाजा उघडतो. शौकत एक मिनिट थांब. काय झालं? मी कप आणून हो या 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 साहेब. चहा घ्या ना, तयार आहे. नाही थोडा वेळ नाही मला. त्या मुलांकडे कॉन्टॅक्ट केला होता का? नाही अरे दिसायला कसे होते ते दोघं? नाही म्हणजे तसे साधेच होते ते, तुमच्या माझ्यासारखेच होते. म्हणजे आपल्या दोघांसारखे? नाही मला तसं नाही म्हणायचं, विशेष असं काही वेगळे पण नव्हतं त्यांच्यावर. काय ग करणे, तू त्याला पाहिलंस ना? हो हो. कसे दिसत होते? एकाचा रंग सावळा, मध्यमबंद, छोट्याशा बारीक केस, दुसरा उंच गोरा, दाढी लांब केस. जेवायला ते पाठांतर करून ठेवलंस तू ना? काय रे? मला काय मूर्ख बनवते का सगळे मिळून? नाही तसं नाही साहेब. हॅलो. येस सर. हा सर. पक्का सर? धूल लो का सर? नहीं नहीं सर हो जाएगा. सॉरी सर, एक्सट्रीमली सॉरी. हाँ बड़ा साला.
छोड़ना नहीं, पीछा कर उस गाड़ी का, मैं आता हूं उधर, चल। इथून कुणी आणायचं नाही. हुश, गेला. काय गे तनू, का वरनं पाठ करून ठेवलं होतंस का? मूर्ख कुठली. त्या ऑफिसरने येऊन काहीही विचारलं तर गडबडू नकोस असं तूच म्हणाला होतास. पण म्हणून काय वरनं पाठ करून ठेवायचं? तू काय नवरा पाहिजे अशी जाहिरात करत होतीस का? शौकत गप्पा बस तू तू. मूर्ख आहेस. तूच आहेस. अरे उगाच भांडाभांडी करू नका आता अशी. पप्पा हो बघा ना, हिच्या या मूर्ख उत्तरामुळे संशय वाढलाय हो त्याचा. हो पण आता काहीतरी करता येईल. पण मीच त्यांना कप घेऊन आज जायला सांगितलं त्याचं काय? काय त्याचं? 2 एक्स्ट्रा कप दिसले असते तर त्याला डाऊट आला नसता. हा काय हिंदी सिनेमा चाललाय? कप आणि सिगरेट एवढून संशय वाढायला? हे शौकत जाऊ दे आता पुरे. त्यात लेकिन हुआ क्या है? तुमचं बरं आहे रे दोघांचं. तुम्ही दोघं आतमध्ये असता. इकडं बाहेर आमची फाटके ना. असू दे, मला तुमचं टेन्शन समजू शकते. पण मला तुमच्या सगळ्यांच्या लक्षात एक गोष्ट आणून द्यायची. त्या ऑफिसरला मगाशी फोन कोणाचा आला असेल, जाम घाबरला होता. करेक्ट. मी त्याच्यावर असताना जेवढा घाबरलो होतो ना तसा. याचा अर्थ त्याचाही कुठेतरी बाप आहे ज्यानं त्याला धारेवर धरलं. ऐसा कोई होगा तो मेरे पिताजी का ही आदमी होगा. पप्पा म्हणतात ते बरोबर आहे. आपल्याला हे सगळं अशा प्रकारे जगासमोर आणून लागणार आहे. काय मग? तुझे वडील एवढे मोठे मंत्री, तर त्यांनी हा असा एकच ऑफिसर कसा आपल्याकडे पाठवला? एव्हा ना अख्खा पोलीस पथक यायला पाहिजे ना आपल्याकडे. नहीं मम्मी जी, वो ऐसा नहीं करेंगे, क्योंकि तारा मेरे साथ भाग आई है. ये न्यूज लीक हो गई तो उनका प्रॉब्लम नहीं हो जाएगा. पूरा प्लान चौपट हो जाएगा. फिर तारा और ललन के शादी का प्रॉब्लम हो जाएगा. मम्मी जी, किशन जी ने अगर ये रिश्ता ठुकरा दिया ना तो रामनाथ जी पॉलिटिकली स्ट्रॉन्ग नहीं हो सकेंगे, कभी भी नहीं. अरे मग आपण ह्याचाच फायदा घेऊयात ना. आपण ती बातमी लीक करूया. आणि त्याचे काचा काय फायदा होणार आहे? ही बात डिलीट करायला गेलो की ती पहिली ते पोलीस ऑफिसरच्या हातात सापडतात. त्यातून हे जर सगळं जगासमोर आलं तर हिचे वडील या लग्नाला आपले सामने विरोध करतील ना. त्यांना अडवून